तर नमस्कार मित्रांनो, लहानपणी तुम्ही महाभारत हा सिरियल पाहिला आहे का? आणि पाहिला असाल तर एक त्याच्यातील दृश्य आठवा की ज्या वेळेला युद्ध चालू असते त्यावेळेला एक बाण इथून जातोय आणि दुसरा बाण तिथनं काउंटर अटॅक करून तो बाण वरच्यावरती नष्ट करतोय. आणि मी लहानपणामध्ये कॉमन हे मोठ्या लोकांकडनं फार ऐकत होतो की असं कधी होतंय काय की इकडनं बाण मारला आणि बरोबर तिकडनं बाण मारून तो बाण वरच्यावरती बाद झाला. असं कधी होत नाही. हे सगळं खोटं आहे असं मी तरी फार ऐकलो आहे. आता तुम्ही ऐकलं आहे की नाही हे मला माहीत नाही. आजचा हा व्हिडिओ बघा की कसं इस्रायल काउंटर अटॅक करून वरच्यावरती रॉकेट नष्ट करत आहे. आमच्या ग्रंथाचा सन्मान इस्रायली लोक फार करतात आणि बहुतेक त्यांनी त्याचं अध्ययन करून त्याच्यातूनच सार करून काढून ह्या आयरन ड्रोनचा त्यांनी निर्माण केला असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ पाहिला असाल. दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या धर्माचा जर कोणी अपमान करत असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काहीतरी खालीपणा घालून बोलत असेल तर त्याबद्दल तुम्ही पहिला विचार करावा, त्यांचं साथ देऊ नये. कारण कसं आहे, आजकाल जे AI डेव्हलप होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रामाच्या नावानं, आमच्या हिंदू धर्मातल्या देवांच्या नावानं कोणतेही जोक्स तिथं मिळतील, पण इतर कोणत्याही धर्माच्या देवांबद्दल तिथे तुम्हाला जोक्स मिळणार नाहीत. हे आम्हाला करायला परमिशन नाही असं AI सुद्धा सांगते. त्यामुळे आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगायला शिका. आणि जर कोणी तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल एखादा प्रश्न विचारला आणि त्याच्यासाठी तुम्हाला काउंटर करण्यास बघितले तर त्यावेळेला तुमच्याकडे जर उत्तर नसेल तर त्याचं वाचन करा, ते समजून घ्या आणि नंतर त्यांना जाऊन त्याचं उत्तर द्या. कारण कसं आहे, उत्तर दिल्यानं त्यांची पहिली तर तोंडं बंद होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यालाही आपल्या धर्मामध्ये काय खरं खोटं आहे हे कळेल. जर तुम्हाला पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लोकांना जागृत करा. धन्यवाद.